नमस्कार मित्रांनो, आज बनवणार आहोत आपण गरमागरम अशी वडे। 2 ते 3 तास मुगाची डाळ अशी भिजवून घेतलेली आहे। त्याचप्रमाणे उडदाची डाळ देखील भिजवून घेतली। मुगाची डाळ आणि उडदाची डाळ दोन्ही डाळा स्वच्छ पाण्याने असे 2-3 वेळा धुवून घ्याव्यात। आजची रेसिपी ही आईने बनवलेली आहे। रक्षाबंधन निमित्त आईकडे आल्यानंतर आई काही ना काहीतरी स्पेशल असं काहीतरी आपल्या आवडीचं नेहमीच बनवते। त्यामुळे आज माझ्या आवडीचे गरमागरम असे वडे आई बनवणार आहेत। तर छान अशी डाळ धुवून झालेली आहे। ही मुगाची डाळ आईने छान धुवून घेतली, त्यानंतर ती सुकवायला सुद्धा टाकली। आता मुगाची डाळ आई धुवत आहे। मुगाची डाळ असल्यामुळं जास्त वेळ त्याला धुवावं लागते। दाळवा असलं तर एवढा काही धुण्याची गरज नाही। मूग आणि उडदाचं पीक हे शेतामध्येच घेतले जाते, त्यामुळं दाळवा नसून ती डाळ आपल्याला दिसत आहे। त्यानंतर छान अशी धुवून झालेली आहेत आणि आईने ती अशी सुकवत टाकलेली आहे। त्यामुळं कसं थोडं पाणी निघून जाते आणि आपल्याला अशी सुकी डाळ अशी मिळते। म्हणून आई छान अशी हाताने रफ करू ती डाळ छान धुवून घेत आहे, जेणेकरून त्याचे वरचे कवर पूर्ण निघून जातील आणि आपल्याला छान असा डाळवा मिळतील। असं काही नाही की आपल्याला म्हणजे पूर्ण कवर निघालंच पाहिजे म्हणून। तर छान अशी डाळ सुकलेली आहे, तुम्ही बघू शकता अगदी पाणी त्यामधून निघून गेलं आहे। आता डाळीला वाटण्यासाठी आईने पाटा घेतला आहे। तिला मिक्सरमधनं काढलेली डाळ जास्त आवडत नाही, कारण ती थोडी पाणी धरून राहते। म्हणून आई छान अशी पाट्यावरच अगदी पारंपरिक पद्धतीने डाळ वाटून घेत आहेत। म्हणजे ती कशी अशी थोडी ओबडधोबड प्रकारची असल्यानंतर वडे थोडे छान लागतात। एकदम बारीक जर वाटून घेतली तर ते बघायला पण एवढं विशेष नाही लागत आणि खाण्याची पण त्याची चव थोडी वेगळी लागते। म्हणून अगदी असे म्हणजे मुगाची डाळ पण दिसली पाहिजे, उडीद डाळ पण दिसली पाहिजे, म्हणून आई पाट्यावरती वाटून घेते। तिला जास्तीत जास्त पाट्यावर वाटलेल्याच डाळीचे वडे आवडते आणि मला सुद्धा आवडते। तुमच्याकडे जर पाटा वगैरे नसेल किंवा एवढा वेळ नसेल तर तुम्ही मिक्सरमधून सुद्धा काढू शकता। त्यानंतर त्यामध्ये कोथिंबीर आणि थोडा कढीपत्ता घ्यावा, नंतर थोडं बेसन टाकायचं, नंतर त्यामध्ये लसूण जिऱ्याचा पेस्ट आणि तिखट, मीठ, जिरं, ओवा असं टाकून पूर्ण मिश्रण एकत्रित करून घ्यायचं। त्यामध्ये थोडी हळदसुद्धा टाकायची। पूर्ण मिश्रण एकजीव होईपर्यंत त्यानंतर हाताने त्याचा गोल करून छान असा वड्याचा असा मधात प्रेस करून आकार द्यायचा आणि कढईमध्ये तेल गरम केल्यानंतर त्यामध्ये अलगद असे हळूहळू सोडायचे। नंतर पुन्हा ज्याप्रमाणे तुमच्या कढईचा आकार आहे त्यामध्ये जेवढे मावणार तेवढे तुम्ही वडे त्यामध्ये टाकू शकता। साधारण 4-5 वडे टाकलेत की नंतर त्याला हलका ब्राऊन कलर आल्यानंतर थोडं परतवून घ्या। मग अगदी जास्त मंद आचेवर पण नसावे, अगदी मीडियम आचेवर तुम्ही बनवून घ्या आणि नंतर कढईमधून काढा, ताटामध्ये टाका आणि नंतर मस्त असा गरम गरम वड्यांचा आस्वाद घ्या। वा, ही बघा आमची वेदश्री गरम गरम वडे खात आहेत। गरम असल्यामुळे तिच्याकडून खाणं नाही होत आहेत म्हणून फूक मारत आहे, पण ते थंडच नाही होत आहेत म्हणून एक सोडून 2-2 वडे घेतलेत। तिचा आनंद नाही बघावला जात आहे। ही माझी लहान बहीण रुपाली, बाबा, पूर्ण फॅमिली छान वड्यांचा आस्वाद घेत आहेत। मस्त टेस्टी। कसे झालेत वेदश्री? छान झाले? बोलण्याचा पण टाईम नाही आहे, बस इकडे तिकडे बघत आहे आणि खात आहे। थोडा थंडा झाला वडा थोडा गरमच आहे। एक बाईट खाल्ला की तोंडानेच फूक मारू खात आहेत। मस्त। तर तुम्ही पण नक्की अशा प्रकारचे वडे बनवा आणि गरमागरम वड्यांचा आस्वाद घ्या, एन्जॉय करा। तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू।